नमस्कार मित्रांनो, हे जी समोर तुम्हाला दिसते ना ते हिरानंदानी आहे आणि हिरानंदानी ही दानफाट्याला आहे मित्रांनो. ह्या हिरानंदानीमध्ये सुद्धा प्रोजेक्ट खूप चांगले चाललेले आहेत. थोडंसं अंतर लांब आहे इकडं. स्टेशनपासून मला वाटते 13 ते 14 किलोमीटर, म्हणजे 10-12 किलोमीटर असेल हिरानंदानी, कारण 2 किलोमीटर इथं लांब आलो मी ह्या साईडला. हे समोर दिसते ते हिरानंदानीचं प्रोजेक्ट आहे मित्रांनो. लोकांना खूप वाटतं की आपण रासायनिक साईडला फ्लॅट घ्यावेत, परंतु मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो की अंतर हे बरंच आहे स्टेशनपासून. त्याच्यामुळं तुम्हाला मी कितीतरी वेळा माझे व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत. मला बरेच लोक बोलतात, अरे ह्या यूट्यूबच्या नादाला लागू नको, आणि हे निव्वळ काम आहे ना, ज्याच्याकडं फावला वेळ आहे ना तोच हे काम करू शकतो. कारण मला पण खूप त्रास होतो, खरंच सांगतो मित्रांनो, मनापासून सांगतो, मला खूप त्रास होतो की असं वाटतं यायला आपण ह्या यूट्यूबच्या नादाला कशाला लागलो आहे. खरंच असं वाटतं. पण ते काय माहिती का, असं मला कधी कधी वाटतं की लोकांचं पण हित व्हावं, लोकांचं पण चांगलं भलं व्हावं, अशा दृष्टिकोनातून मी ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवत असतो मित्रांनो. आता हे पनवेल स्टेशनपासून आपलं आजिवली-आरिवलीचं प्रोजेक्ट कुठं लांब नाही आहे मित्रांनो, जवळ आहे. हा संपूर्ण जो परिसर दिसतोय ना, तर हे आपल्या रायगड जिल्ह्यातला हा सगळा परिसर आहे. मी आता इकडं आलो तर भाडं घेऊन. हे बघा समोर माझी गाडी दिसते तुम्हाला, रिक्षा आहे. आता मी हेच जर काम स्वतः जर माझी 2 व्हीलर असती तर मला पेट्रोल जाळावं लागलं असतं मित्रांनो. खरंच तुम्हीसुद्धा विचार करत असाल की खरोखर आपण आज जर माझी स्वतःची 2 व्हीलर गाडी असते आणि मी ह्या गाडीवरती जर हे काम करत असतो तर साला मी किती अडचणीत आलो असं सांगा. पेट्रोलचा खर्च आपला स्वतःचा करावा लागतो. यूट्यूबच्या चॅनलमधनं मला 2 रुपये मिळतात का? काही 2 रुपयाचा फायदा मिळत नाही मित्रांनो. माझा एकच फायदा होतो की बाबा ठीक आहे, मी माझ्या प्रोजेक्टचे काय व्हिडिओ वगैरे मी बिझनेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवतो आहे, तोच माझा एक फायदा आहे. बाकी माझा काय फायदा आहे सांगा ना तुम्हीच लोकांनी. काही फायदा नाही. अरे मी जोपर्यंत माझा चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत मला काही 2 रुपयाचा फायदा यूट्यूब बिलकुल देणार नाही आहे. आणि मी असं नाही म्हणत, आज ना उद्या भविष्यात तुम्ही लोक माझा विचार जरूर करणार आहे. मला पण माझी फॅमिली आहे मित्रांनो. परंतु मला खूप वाटतं की चला एखाद्याला गोरगरिबाला एखाद्याचं घराचं स्वप्न असतं, त्याचं साकार व्हावं, आणि त्या रिजनेबल भावामध्ये त्याचं स्वप्न साकार व्हावं. स्टेशनपासून जवळचा त्याच्यासाठी एरिया असावा आणि त्याची कामावरती जाण्याची गैरसोय होऊ नये, अशा दृष्टिकोनातून आपण ते आमच्या प्रोजेक्टची तुम्हाला माहिती देत असतो मी. आमचं प्रोजेक्ट चाललं आहे आजिवली-आरिवलीमध्ये. तर तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये अवश्य कधीही या. तुम्हाला नंबर दिलेला आहे, तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा, अवश्य कॉन्टॅक्ट करा. आता हाच विषय मी तुम्हाला, कोण मराठी लोक असतील त्यांना, मराठी लोकांना हा विषय माझा संपूर्ण कळेल. परंतु जे एखादा मराठी भाषा एखाद्याला समजत नसेल, अशा लोकांसाठी मी आता हिंदीमध्ये बोलणार आहे मित्रांनो. दोस्तों, ये जो प्रोजेक्ट दिख रहा है वो हिरानंदानी का प्रोजेक्ट है. मैं पनवेल स्टेशन से 14 किलोमीटर दूरी पे भाड़ा लेके आया था दानफाटा के पास. दानफाटा से मैं यहाँ आया अंदर के रोड पे. मैं आप सभी को ये दिखाना चाहता हूँ, क्योंकि लोग कोई बोलते हैं कि हमें थोड़ा लंबा रहेगा तो भी कोई दिक्कत नहीं है, लेकिन अच्छा प्रॉपर्टी चाहिए. तो ये सामने देखो आप, ये हिरानंदानी का प्रोजेक्ट है. ये देखिए, मैं झूम करके दिखा रहा हूँ आपको. ये हिरानंदानी का प्रोजेक्ट है. वैसा ही प्रोजेक्ट है ना दोस्तों, साई वर्ल्ड सिटी है, गोदरेज सिटी है, वाधवा सिटी है. यह प्रोजेक्ट चालू है, लेकिन वाधवा सिटी अपने प्रोजेक्ट से 2-3 किलोमीटर दूरी पे है. ये अपना प्रोजेक्ट 2-3 किलोमीटर नहीं है, लंबा है थोड़ा. 4-1 किलोमीटर रहेगा वो वाधवा सिटी. वाधवा सिटी का खाली बैनर है, उसके अंदर वाधवा सिटी चल रहा है. लेकिन मैं ये आपको क्यों ये सब बता रहा हूँ दोस्तों, क्योंकि मैं भी चाहता हूँ किसी को अपने लाइफ का, ज़िंदगी का एक मकसद रहता है कि ये बम्बई सिटी में अपना भी एक खुद का घर हो, खुद का प्रॉपर्टी हो. इसलिए लोग बहुत मेहनत करते हैं.
दिन रात मेहनत करते हैं और अपने पसीने का कमाई ये प्रॉपर्टी में इन्वेस्ट करते हैं। इसलिए मैं सभी दोस्तों को कहना चाहता हूँ, आपको अपना पनवेल सिटी में प्रॉपर्टी लेना है दोस्तों, थोड़ा स्टेशन से थोड़ा दूर रहेगा, कोई दिक्कत नहीं है, लेकिन काम पे जब आदमी जाता है तो आने जाने की सुविधा पहला वो देखता है। इसलिए मैं ये भी बात कहना चाहता हूँ आप सभी लोगों को, ये यहाँ मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे रोड पे, वहाँ से पनवेल स्टेशन से कर्जत जाने वाला गाड़ी है, बस मिलता है, खोपोली जाने वाला बस मिलता है। यहाँ के रोड पे बहुत गाड़ी की सुविधा है, रिक्शा है, टैक्सी है, लोकल गाड़ी कौन सा भी मिलता है, पुणे एक्सप्रेस हाईवे है दोस्तों। इसलिए आपकी आने जाने के लिए कोई दिक्कत होने वाला नहीं है दोस्तों। इसलिए मैंने बहुत बार अपना आरिवली का प्रोजेक्ट के बारे में आप सभी लोगों को बताया था। अपना आरिवली में वृंदावन, विराट नगरी और अपना आजुली में नंदनवन, गोकुल कॉम्प्लेक्स 2, आजुली का, ये सब आपको मैंने बताया है दोस्तों। ये हीरानंदनी के अंदर मैं जाना चाहता था, लेकिन नहीं, यहाँ से अंदर जाने के लिए बहुत दिक्कत होगी, इसलिए मैं अंदर नहीं गया। लेकिन ये जो सामने दिख रहा है ना, वो हीरानंदनी का प्रोजेक्ट है। मेरे पास ऐसा सभी लोगों ने बताया था कि आप हीरानंदनी के बारे में हमें बताइए, इसलिए मैं हीरानंदनी के पास, मेरा नसीब भी अच्छा था आज कि मैं ये भाड़ा लेके यहाँ तक आया और आप लोगों के पास ये मेरा वीडियो पहुँच रहा है। अब ज़्यादा जानकारी चाहिए तो मैं हीरानंदनी के प्लॉट के बारे में भी आपको बता सकता हूँ दोस्तों। आप कमेंट कर सकते हो कि हीरानंदनी का अभी का लेटेस्ट क्या प्राइस चल रहा है, एरिया कितने का है, बिल्टअप है और दूसरा कौन सा रहता है, वो सब आपको मैं डिटेल में बताऊंगा। आप मुझे कमेंट कर सकते हो, मैं आपको ज़रूर बताऊंगा। ये सब परिसर है ना, ये सब ओल्ड पनवेल का एरिया है दोस्तों। अभी मैं सोच रहा था कि चलो ठीक है, अपन भी एक वीडियो बना के लोगों के पास डाल दूँ। हीरानंदनी के बारे में अधिक जानकारी चाहिए तो आप मुझे कमेंट कर सकते हो, मैं उन लोगों को जाके मिल के प्रॉपर्टी के बारे में आपको डिटेल भी दे सकता हूँ। लेकिन ये जो सब परिसर है ना, मैं आपको दिखाना चाहता हूँ दोस्तों, क्योंकि इन्वेस्ट करने वाले बहुत सारे लोग हमारे दोस्त रहते हैं और यूट्यूब के माध्यम से आप सभी लोगों के पास मैं तहे दिल से कहना चाहता हूँ, सबका हो भला, उसके बाद अपना हो भला। लोगों का भला होने में ही अपना भला है दोस्तों। इसलिए मैं आप सभी को रिक्वेस्ट करता हूँ, आप मुझे कमेंट भी कर सकते हो, चाहे आपको वाधवा सिटी के बारे में चाहिए जानकारी, साइवर्ल्ड सिटी के बारे में जानकारी चाहिए, या अपना गोदरेज सिटी के बारे में जानकारी चाहिए पनवेल में, तो मैं आपको ज़रूर दे दूँगा। लेकिन वो आप एक काम करो, मुझे ज़रूर कमेंट कर सकते हो। बहुत धूप भी ऊपर से लग रहा है, बहुत धूप लग रहा है यार, लेकिन क्या करूँ यार, मैं भी सोच रहा था कि लोगों के पास मैं मेरा वीडियो डाल दूँ। इसलिए दोस्तों अभी मैं यहाँ से पनवेल के लिए निकल रहा हूँ। क्षमा करें दोस्तों, आप मुझे ज़रूर कांटेक्ट कीजिए, नहीं तो अपना कमेंट करके बता भी सकते हैं कि हमें यहाँ के बारे में डिटेल में बताइए, ज़रूर आपके पास डिटेल पहुँच जाएगा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सबका हो भला, उसके बाद अपना हो भला। वंदे मातरम।
भाई तो 1 BHK का क्या फ्लैट का क्या भाव चल रहा है? हाँ, तो अंदर है क्या? ऑफिस है? ऑफिस है। हाँ, कुठं आलं ते? किती पैसे देणार तिकडे? किती 10-20 रुपये घेतात मला. हां, 10-20 रुपये घेतात नाही. 30 रुपये होतील. नाही 20 रुपये ठीक आहे. 30 रुपये होतील. 30 रुपये. हा? 30 रुपये होतील. कुठं तुम्हाला गाडी तरी भेटणार? ऊन गाडी भेटेल मला कुठली पण काय प्रॉब्लेम. गाड्या मिळतील. हां, गाड्या भेटतील इथं तर येते 20 रुपये घेतात मला माहिती नाही. बरं ठीक आहे. चल हा? चला बसा, जाऊ दे तर काय करणार. प्रोजेक्ट ते काय मंदिर आहे का आतमध्ये? मंदिर कुठलं आहे? शंकर मंदिर आहे. शंकर मंदिर आहे. नाही, ते माणूस गेला आतमध्ये. माहिती नाही का पहिले? नाही, ते माणसाला इथं घेऊन आलो मी आता. कुठल्या रिक्षा कुठल्या नाही केले? मी आलो इथनं आपल्या हे फाटा कुठला? हा, दानफाटा. दान फाटा. इथंच मी आलो होतो त्या हिरानंदानीला. रिक्षा कुठले? वाशीची असली तरी राहायला इकडे मी आजिवलीला. हे मंदिर माहित नाही तुम्हाला? नाही ना, हिरानंदानीला कशाला आलोय मी? प्राचीन काळातलं मंदिर आहे. नाही असे जुन्या काळातलं मंदिर आहे. नाही, पण हिरानंदानी लय फेमस आहे रे इकडं. ते बघा मंदिर कसं आहे जुन्या काळातलं. ते कोरीव मंदिर आपल्या माणसाने बांधलेलं नाही. ते हां, कोरीव मंदिर आहे. तो दगडा ते काय आहे पहिल्या काळातलं मंदिर आहे. आजू दगडाचं बांधकाम आहे. बांधाय ना मोठे मोठे दगडी एका रात्रात बांधलेलं आहे म्हणते ते बी. हे ना. हा हे मंदिर. बरं जाऊ दे, बघूया एकदा दर्शन घेऊन येतो. बघून ये, बघून ये. हे ना. अरे वा, चांगलं खरं. दर्शन घेऊन. बघूया. प्राचीन काळातलं हे मंदिर आहे हिरानंदानीचं. पूर्वी बांधकाम वगैरे एकदम सुपर आहे. हिरानंदानी प्राचीन मंदिर आहे. बघूया तर जावं एकदा. हे तळं दिसतं इथं. शिव मंदिर आहे इथं. बघूया. आपलं इथं दर्शन तरी घेऊन जावं. तुळशी वृंदावन.
बघूया इथं एकदा बायकोला घेऊन येईन हां दर्शनासाठी. राहिलं कुठे? आजिवलीला. देव सर्वांसाठी सारखा आहे. हो. एक मिनटं. मी आता येताना 300 रुपये घेतले त्या बायकोला. हां येताना 300 रुपये घेतले होते. आपण कुठल्या रोडनं आलो होतो? ह्या का ह्या आलो होतो? माझे लक्षात नाही बघा. वनवे बरोबर. हां ह्या रोडनं आलो होतो का? लय मोठा प्रोजेक्ट आहे. लय मोठा प्रोजेक्ट आहे हा. ए दादा बाहेर जायला हाच रोड आहे का? हा हे रोड आहे ना? यायला घ्यायचं थोडं. ना कुठल्या रोडला जायचं का? हायवेला ना? हायवे ना? या या इकडून. किती उतरायचंय? उतरायचंय मग.